श्री स्वामी समर्थ बखर अनुभव क्रमांक 81. जगन्नाथरावांचा रोगपरिहार. कोणी एक जगन्नाथराव म्हणून मुंबईचे राहणारे. त्यांच्या पायास काही रोग होऊन जागोजागी भोके पडली. वैद्य डॉक्टरांकडील सर्व औषधे झाली, पण गुण काही होईना. तेव्हा डॉक्टर लोकांनी शेवटी असे ठरविले की ढोपरापासून पाय कापून काढले पाहिजेत. पण ते भित्रे असल्याकारणाने ही गोष्ट त्यांना पसंत पडेना. जगन्नाथराव पायांच्या धास्तीने कृश होत चालले. त्यास त्यांच्या मित्रांनी सांगितले की तुम्ही जर अक्कलकोटात जाल तर ह्या व्याधीपासून निसंशय मुक्त व्हाल. असे ऐकताच त्यास मोठा आनंद झाला. लागलीच आपले कुटुंब, एक स्नेही, एक आचारी, एक चाकर अशी माणसे घेऊन अक्कलकोटात जाऊन गणपतराव त्यांचे घरी उतरले. श्री समर्थांची स्वारी यावेळेस चोळप्पाच्या घरी होती. जगन्नाथरावांनी काही फळफळावळ, नारळ वगैरे ठेवून श्रींचे दर्शन घेतले व ते तेजपुंज पाहून येथे आपली व्याधी नक्कीच निरसन होईल असे वाटून त्यांनी प्रार्थना केली की मला एकतर हे पाय बरे होऊन जीवदान तरी द्या, अगर एकदाचा ह्या देहाचा संबंध तरी तोडून टाका. अशी त्यांचे करुणापर भाषणे होऊन त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले व अंगास घाम फुटला, तो इतका की त्यांची सर्व वस्त्रे भिजून गेली व पायांवर मलमाच्या पट्ट्या बसविल्या होत्या त्या सर्व गळून पडल्या. त्या रोगास श्रींच्या दर्शनाची इच्छा होऊन आपली मुक्ती करून घ्यावी असे वाटले. सभोवतालची मंडळी त्यांच्या शोकाने गहिवरली. असो, त्या जखमा सर्व उघड्या पडल्या व महाराज म्हणाले, मादरचोद, क्या दर्द है. गळून पडलेल्या पट्ट्या त्याने आपल्या चाकरास फेकण्यास सांगितल्या. तो फेकण्यासाठी गोळा करीत असता असे पाहून श्रींनी फेक दो भांचोत को असे बोलले. त्या जखमास त्यांनी दुसऱ्या पट्ट्या बसविल्या. नंतर मनुष्यांची फार गर्दी होऊ लागली. तेव्हा कोणी पायास धक्का लावील म्हणून ते हळूहळू मागे सरले. त्यांच्या कुटुंबाने श्रीचरणी मस्तक ठेवून बाईही फार रडू लागली व महाराजांनी चुडीदान द्यावे असे तिने प्रार्थना केली. तेव्हा समर्थांनी मान डोलावली व जे शब्द उच्चारले ते कोणास कळले नाहीत. असो, जगन्नाथराव मग बिराडी आले. त्यांनी जोशीबुवास हे सर्व वर्तमान सांगितले. जोशीबुवांनी सांगितले की तुमचा रोग गेला आहे असेच समजा. ते नित्य श्रींच्या दर्शनास जात असत. एक दिवस मनात आले, ही कडू औषधे कपाळाची कधी सरतात कोण जाणे. ते ऐकून समर्थ म्हणाले, नवे औषध तयार होत आहे. जगन्नाथरावांनी श्रींच्या तीर्थाशिवाय दुसरे औषध घ्यावायचे नाही असा निश्चय केला. मात्र जखमांवर माशी बसे म्हणून त्याचवर मलमाच्या पट्ट्या बसवीत. एके दिवशी गड्याच्या खांद्यावर बसून शौचाहून परत येत असता महाराज मोगलाईत गेले. असे ऐकले तेव्हा त्यांना फारच वाईट वाटले. मग गड्याच्या खांद्यावर बसून अक्कलकोटपासून मोगलाईत नरगुंद म्हणून 6-7 कोसांवर गाव आहे, तेथे गेले. त्यावेळी श्रींची स्वारी मुसलमानाच्या दर्ग्यात बसली होती. जगन्नाथरावांनी दर्शन घेऊन अति आक्रोश मांडला आणि म्हणाले, देवा, आता मी काय करू, मला या दुःखापासून सोडवा. हे ऐकून समर्थ म्हणाले, मालक आला नाही. ते ऐकून ते म्हणाले, देवा, मी कोण आहे हेच मला कळत नाही, तर मालक कोण हे मी कसे जाणू. त्यांनी खिशातून चांदीच्या पादुका काढून श्री स्वामींच्या चरणास लावल्या व परत खिशात ठेवल्या आणि पादुकांच्या तीर्थाशिवाय आता औषध नको असे ते महाराजच म्हणाले. आता हे पाय तरोत अथवा मारोत. श्रींनी मस्तकावरून हात फिरून आशीर्वाद दिला. नंतर जगन्नाथराव अक्कलकोटास आले. दुसरे दिवशी स्वप्नात महाराज अक्कलकोटास आले असे त्यांनी पाहिले. जागे होऊन पाहतात तो खरेच स्वामी अक्कलकोटात आले होते. श्री स्वामी महाराज मोगलाईतून अक्कलकोटास आले. असो, याप्रमाणे बरेच काही दिवस अक्कलकोटास राहून यथाशक्ती श्रींची सेवा केली. रोग थोडा थोडा कमी होत चालला. मुंबईस परत येण्यास त्यांनी आज्ञा मागितली. ते ऐकून महाराज म्हणाले, घरकू जाव. दर्शन घेऊन ते मुंबईस आले. थोड्याच दिवसांनी पाय चांगले बरे झाले. ते श्रींचे एकनिष्ठ भक्त बनले. एक दिवस सहज भाऊ दाजी डॉक्टर यास त्यांनी आपले पाय दाखविले. त्यास व त्यांच्या स्नेहमंडळीस या कृत्याचे मोठेच कौतुक वाटले. श्री समर्थांची एक एक अगाध लीला अशीच आहे, ती कोटपर्यंत वर्णन करावी. श्री स्वामी समर्थ. जय जय.